बातमी रत्नागिरी जिल्ह्यामधून आहे। जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। 23 जुलैपर्यंत पावसाचा इशारा दिला गेला आहे। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार आज सकाळपासूनच सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेले 2 दिवस पावसाची बरसात जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। शनिवार आणि रविवार असे 2 दिवस पावसाची संततधार संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यामुळे दमदार पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहे। दरम्यान आपण गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात सरासरी 32.94 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्याप्रमाणे मंडणगड तालुक्यात जवळपास 47 मिलीमीटर, खेडमध्ये 23.42 मिलीमीटर, दापोलीत 37.28 मिलीमीटर, चिपळूणमध्ये 22.44 मिलीमीटर, गुहागरमध्ये 27.20 मिलीमीटर, संगमेश्वरमध्ये 39.50 मिलीमीटर, रत्नागिरीमध्ये 25.66, लांजामध्ये 36.67, त्याचप्रमाणे राजापूरमध्ये 37.50 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती जिल्ह्यामध्ये झालेली आहे। आणि आज सकाळपासून देखील पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आपण सध्या ही रत्नागिरीतली दृश्य पाहतोय आणि या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। सर्वच नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत आणि एकूणच या पावसामुळे बळीराजा मात्र पुन्हा एकदा सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पण 23 जुलैपर्यंत पाऊस असाच बरसत राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।